झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीच आहे आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. शेअर बाजाराशी संबंधित माहिती या कार्यक्रमातून आम्ही आपल्याला देत असतो. शेअर बाजाराविषयक तुमचे प्रश्न आणि शंका यांना उत्तर आम्ही देत असतो. तज्ज्ञ राजेश तांबे आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये असतात. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. थेट प्रश्न तुम्ही विचारा आमचे तज्ज्ञ राजेश तांबे यांना. पण तत्पूर्वी आपण राजेश तांबे सरांचं आपण आधी स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. तांबे सर, खूप खूप स्वागत. नमस्कार. दर आठवड्याप्रमाणे खूप उत्कंठ आहे तुम्हाला भेटण्याची, आमच्या प्रेक्षकांना, आणि तुमच्याकडून उत्तर ऐकण्याची. याच्या पहिले की तुम्ही माझं स्वागत करता, आज जी 24 तासला मी धन्यवाद देतो की या माध्यमाच्या थ्रू आम्ही तुमच्याशी भेटतो. आणि फार उत्तम अँकर आहे अजित दादा, यांच्याबद्दल काही दोन शब्द हिंदी भाषेमध्ये सांगेल. गालिबने असं म्हटलं होतं की जली को आग कहते हैं बुझी को राख, जली को आग कहते हैं बुझी को राख, जिस राख से बारूद बने उसे अजित दादा चव्हाण कहते हैं. जय महाराष्ट्र, जय 24 तास. अरे सर, थँक्यू सो मच. आणि अत्यंत जोशात बराच काळ सरांनी उत्तर भारतात काढलाय, त्याची सगळी प्रचिती आम्हाला कायम येत असते. या कार्यक्रमाव्यतिरिक्त कायम आमची शेरोशायरी सुरू असते. असो, पण ह्या सगळ्या उत्तम वातावरणामध्ये, चांगल्या वातावरणात अत्यंत सिरियस अशा शेअर बाजाराबद्दलचे सगळे प्रश्न आणि शंकांना आपण उत्तर घेणार आहोत सरांकडून. डोंबिवलीहून पहिला प्रश्न आपल्याला आहे. बोनी बोलतायत डोंबिवलीहून, त्यांचा प्रश्न घेऊयात. बोनी, नमस्कार. थेट प्रश्न सरांना विचारू शकता तुम्ही. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार तांबे साहेब. बॉनी मिरांडा बोलतोय डोंबिवलीहून. हो नमस्कार. तुमचं नाव ऐकलंय मी, मागच्या वेळेला पण तुम्ही एकदा फोन केला होता. बरोबर. हा, बोला साहेब. दोन स्टॉक्स होल्ड करतोय मी, इन्फोसिस आणि बीजीआर एनर्जी. ओके. इन्फोसिस कालच सर रिझल्ट आल्यामुळे खाली आला एकदम स्टॉक. ऍक्च्युली मी 2280 ला 15 स्टॉक्स घेतलेत आणि बीजीआर 201 ला 50 घेतलेत. ठीक आहे. तर इन्फोसिस सर खाली आलं. मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, 2-3 वर्षाचा विचार करतोय. तर हे दोन्ही स्टॉक्स अक्युमुलेट करू शकतो का तुमच्या हिशोबाने? हो. मिरांडा साहेब, ॲज फार ॲज इन्फोसिसचे रिझल्ट आहे, मार्केटमध्ये जे लोक बोलतात, बडबड करणारे खूप लोक असतात. लोक फक्त सांगतात 1 महिन्याचा रिझल्ट बघतात, 15 दिवसाचा रिझल्ट बघतात. टीव्हीमध्ये काल मी एका बाईला ऐकत होतो, त्या म्हणतात की कॉग्निझंट खूप छान कंपनी आहे आणि इन्फोसिसपेक्षा पुढे गेली. अहो, आम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की कॉग्निझंट खूप छान कंपनी आहे अजित दादा, पण रिझन तर सांगा, कॉग्निझंटनी का चांगलं केलं? रिझन नाही त्यांना माहिती, पण फक्त वर्तमानपत्रामध्ये वाचायचं की कॉग्निझंट चांगली कंपनी आहे, तिने इन्फोसिसला ओव्हरटेक केलं म्हणून कॉग्निझंट बद्दल बोलायचं. भगवंतांनी तोंड दिलंय, हे दिलंय म्हणून बोलत राहायचं, पण रिझन पण सांगा. अॅनालिटिकल करा ना तुम्ही, अगर अॅनालिसिस करता येतं. आणि बोनी मिरांडा साहेब, बिलकुल घाबरायचं नाही. इन्फोसिस सारखी कंपनी खतम होत नाही. झी बिझनेसमध्ये पण मी तेव्हा म्हटलं होतं, जेव्हा सत्यमचा कांड झाला होता, की अशा कंपनीज खतम होत नाही. वन ऑफ द फायनेस्ट कंपनीज ॲज फार एज सॉफ्टवेअर इज कन्सर्न. एव्हरीथिंग इज इन प्लेस, सिस्टम्स आर इन प्लेस. अशा कंपनीज खतम होत नाही. क्वार्टरली रिझल्ट्सला बघायचं नाही, अगेन बाउन्स बॅक होतं. याच्यासारखी उत्तम कंपनी कोणची नाही इन्फोसिस सारखी. बीजीआर एनर्जीमध्ये थोडेसे कॅश फ्लोचे प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की अगर तुम्ही स्वॅप करू शकता, म्हणजे ज्याला म्हणतात की अगर स्विच ओव्हर करू शकता LNT मध्ये, पण खूप जास्त नुकसान नाही होत असेल तर LNT मध्ये घ्या. आणि LNT अजून थोडा खाली गेला तर डेफिनेटली तुम्ही 2000 रुपयाचा भाव बघा येणार. सर, पुढचा प्रश्न पण आपल्याला येतोय. नीलम पत्की बोलतायत मुंबईहून, आपण त्यांचा फोन घेऊयात. नीना पत्की आहेत. हॅलो, मीना पत्की बोलतायत. मीनाजी, माफ करा, तुमचं नाव मला वरून चुकीचं सांगितलं, मी उच्चारलं. मीना पत्की बोलताय. मिसेस बीना पत्की, मुंबईहून मिसेस बीना पत्की बोलते. बोला. झी 24 तासाचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही थँक्यू. मराठी माणसासाठी हा एकदम सुंदर प्रोग्राम सुरू केलाय. थँक्यू सो मच. सर, माझ्याकडे बाटाचे 200 शेअर्स आहेत. 200 शेअर. तर मी ते होल्ड करू का सेल करू? विचारूयात सरांना. पण सर, बाटा बद्दल काय सांगा? बीना पत्कींचा प्रश्न मुंबईवरून फार उत्तम प्रश्न त्यांनी विचारला बाटाबद्दल. तर बीनाजीला हेच सांगेल मी, आणि हर माणसाला, हर इन्व्हेस्टरला माझं म्हणणं अजित दादा हेच आहे, बाटा जैसा जूता नहीं और टाटा जैसा लोहार नहीं. तर बाटा बीनाजी होल्ड करून ठेवायचं. येणाऱ्या टाइम मध्ये तुम्ही बघितला 700 रुपयाचा भाव, हा भाव अजून वरती जाणार. बाटाला होल्ड करून ठेवायचा. यू आर सिटिंग ऑन अ गोल्ड माइन. कॉंग्रॅच्युलेशन्स बीना पत्की. क्या बात आहे.
सर निश्चित पुढचा प्रश्न देखील येतोय आपल्याला. आपण पुढचा प्रश्न घेऊयात, पण तत्पूर्वी माझ्या मनामध्ये एक फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सोन्याचा भाव बऱ्यापैकी कमी झाला आणि सगळ्यांनाच आता सोन्याबद्दलच्या प्रश्नांची फार उत्कंठ होती. अनेकांनी मला विचारलं आज कार्यक्रमात तू सरांना हा प्रश्न विचारशील, सोन्याचा भाव आणखी कमी होईल? हे बघा, कोणचीही पण गोष्ट जेव्हा वरती जाते ती खाली पण येते. अजितदादा, असं आहे, कोणत्या पण पुस्तकामध्ये असं लिहिलेलं नाही आहे. हे आपलं परसेप्शन असतं की आपण म्हणतो की सोनं वरती जाणार. मला हे सांगा की अगर सोनं अगर एका लेवलपर्यंत गेलं आणि माणसाच्या अफोर्डेबिलिटीच्या बाहेर गेलं, मग ते कसं विकत घेणार? तर अल्टिमेटली कोणतीही वस्तू जेव्हा वरती जाते ती खाली येते. तर असं हे म्हणणं की सोनं फक्त वरती जाईल आणि हे जे लोक हे अशी थेअरी प्रोपाउंड करतात त्याला मी म्हणेल एक नंबरचे आपल्या याच्यामध्ये म्हणतात, शाळेमध्ये म्हणायचे गाढव. म्हणजे निश्चित सोन्याच्या भावाबद्दल सर तुम्ही जे सांगताय त्यावरून निश्चित आता जे भाव कमी होण्याची वाट बघत होते त्यांनी निश्चित सोन्यात इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.